नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। या वादळी वाऱ्याने शेतीचे व घरांचे नुकसान झाले। यामध्ये केळी, ज्वारी आणि कांद्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला असून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत खासदार बळवंत वानखेडे यांनी तातडीने बाधित गावांना भेट दिली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची स्वतः पाहणी केली। शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांची अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा व अडचणी समजून घेतल्या। खासदार वानखेडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले। या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार बळवंत वानखेडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कटियार यांना महत्त्वाचे आदेश दिले। त्यांनी तहसीलदारांना सूचित केले की वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत। हे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडू नये असे निर्देश त्यांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान, घरांचं नुकसान, जनावरांचं नुकसान हे सातत्यानं सुरू आहे। केळी, कांदा, ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे। उद्या 21 तारखेला या संदर्भात ट्रॅक्टर मोर्चा सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजन केलेलं आहे। मी या निमित्तानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, आता पेरणीचे दिवस आहेत, लगेच पेरणी सुरू होणार आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं योग्य ती पावले उचलावे अशी मी शासनाकडे विनंती करतो।